बजेट सादर केलेलं आहे, त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। मला असं वाटत नाही फारसे शेतकरी हे थकबाकीदार असतील आणि थकबाकीदार जे कर्जदार असतील त्यांनाच या कर्जाचा लाभ मिळणार आहे। कुठली नियमित कर्ज घेणारे शेतकरी आहेत त्यांना या सुटीचा कुठलाही लाभ मिळणार नाही आहे। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आमची नेहमी मागणी राहिलेली आहे की 6 फरवरी 2023ला जे शासनाने टप्पावाढ अनुदान देण्याच्या संदर्भात धोरण स्वीकारलं आणि त्यामध्ये ज्या शाळा किंवा तुकड्या अपात्र ठरल्या आणि टप्पावाढ अनुदानासाठी पात्र ठरल्या नाहीत त्या शाळांचं 24, 25, 26ला जर त्रुटीची पूर्तता केली असेल तर त्यांना टप्पावाढ अनुदान दिला पाहिजे। ही मागणी सभागृहामध्ये वारंवार लावून धरतो आहोत, परंतु शासनानं अजूनही त्या मागणीचा आमचा विचार केलेला नाहीत। कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे ही रास्त मागणी आम्ही रेटतो आहोत, पण सोबतच शासनाने जी काही योजना दिलेली आहे RNPS, NPS किंवा UPS या योजनेची कार्यप्रणाली अजूनही शासनाने या ठिकाणी जाहीर केलेली नाहीत। त्यामुळं 31 मार्च 26ला शिक्षकांना जो विकल्प द्यावा लागणार आहे तो विकल्प देण्याच्या संदर्भात आणि पेन्शन योजनेच्या माध्यमातून काय मिळणार आहे स्पष्ट न झाल्यामुळे सर्व महाराष्ट्रातील शिक्षक या ठिकाणी संभ्रमावस्थेमध्ये आहेत।